नमस्कार. रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजपर्यंत आपण मिरचीचे भजी खाल्ले, बटाट्याचे भजी खात आलो आहोत, कांद्याचे भजी खात आलो आहोत. सगळ्या प्रकारचे भजी आपण ट्राय केलेले आहेत. पण तुम्ही कधी कढीपत्त्याचे भजी ट्राय केले आहेत का हे नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये कळवा. आजच्या भागात बघणार आहोत आपण कढीपत्त्याचे भजी. कढीपत्ता सहसा खाण्यात येत नाही, पण तो अतिशय शरीरासाठी पौष्टिक तर असतोच, पण अकाली पिकलेल्या केसांसाठी तो खूप उपयोगी असतो. पण तो नेमका खायचा कसा हे बऱ्याचदा कळत नाही. आमच्या चॅनेलवर अपलोड असलेला कढीपत्त्याचा डोसा हा व्हिडिओ एकदा नक्की व्हिजिट करा. बघा किती छान कुरकुरीत झालेले आहेत भजी. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण कढीपत्त्याचे भजी कसे बनवायचे. खूप टेस्टी लागतात, सुंदर लागतात. नक्की ट्राय करा ही रेसिपी. त्यासाठी ही ताजी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. ती आपण आता सगळी एकत्र करूया आणि स्वच्छ धुवून घेऊया. आता ही पानं मी स्वच्छ धुवून एकत्र केलेली आहेत. त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि फक्त पानंच घ्यायची आहेत. बेसन पीठ टाकूया. लागेल तसं बेसन पीठ टाकायचं आहे आपल्याला. सुरुवातीला 2 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे मी. त्यानंतर अर्धा चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आहे. 1 चमचा हिंग टाकलेला आहे. त्यानंतर 1 चमचा जिरे टाकायचे आहेत. चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. अर्धा चमचा तिखट मिरची पावडर आहे ही. अगदी थोडी टाका. काश्मीरी टाकली असेल तर 1 चमचा टाकली तरी चालेल. आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. अजून पीठ लागणार आहे, पण त्याआधी 1 चमचा ओवा टाकूया. आता अगदी थोडं थोडं पाणी टाकत हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं आपल्याला पीठ ॲड करत राहायचं आहे. पानं जर खूप सुट्टी सुट्टी होत असली तर थोडंसं बेसन पीठ अजून वाढवायचं आहे. पण खूप जास्त प्रमाणात पीठ वाढवू नका, त्यामुळं कढीपत्त्याचा स्वाद येणार नाही. बाइंडिंग होईल एवढंच पीठ आपल्याला ॲड करत राहायचं आहे. पाण्याचा अगदी हलका हलका शिपका मारत राहायचं आहे. बघा पीठ एकत्र गोळा होतंय. आता अगदी अजून थोडंसं पीठ अगदी थोडंसं ॲड केलेलं आहे मी. खूप छान होतात हे भजी. एकदा नक्की ट्राय करा. कढीपत्ता सहसा खाण्यात येत नाही, त्यासाठीचे हे सगळे प्रयोग आपण करून बघूया. आता भजी कुरकुरीत होण्यासाठी तेलाचं मोहन घालायचं आहे 1 चमचा. आणि आता हे तेल गरम आहे म्हणून चमच्यानं हे आपल्याला सगळं एकत्र करायचं आहे. यामध्ये सोडा न वापरता ही भजी केल्यामुळं खूप छान कुरकुरीत होतात. या भज्यांमध्ये सोड्याची काहीही गरज नाही. गरम तेल टाकल्यामुळं छान क्रिस्पी होतात भजी. आता हे नीट असे चपटे गोल करून घ्यायचे आणि त्यामध्ये हिरव्या मिरचीचा 1च तुकडा घालायचा. म्हणजे प्रत्येक भजीला सेपरेट तुकडा आपल्याला चवीनुसार लागेल. एका बाजूला तेल गरम करत ठेवलं होतं, त्यामध्ये आता हे सगळे भजी आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. फ्लेम मीडियम ठेवायचे. उपमा असो किंवा पोहे किंवा कटाची आमटी, त्यामध्ये कढीपत्त्याचा खरं तर महत्त्वाचा रोल असतो. पदार्थाला खूप सुंदर चव येते कढीपत्त्यामुळे. पण आपण या पदार्थातून हा कढीपत्ता अलगद बाजूला काढतो आणि मग जेवणाचा आस्वाद घेतो. पण आता असं करू नका. महत्त्वाच्या आणि मुख्य पदार्थांमध्ये आपल्याला कढीपत्त्याचा समावेश करायचा आहे. त्यामुळं अकाली पिकलेल्या केसांवर आपल्याला खूप चांगला फायदा होतो.
आठवड्यातून 2-3 वेळा हे भजी किंवा कढीपत्त्याचा डोसा, कढीपत्त्याची चटणी याचा समावेश जर तुम्ही मुख्य जेवणामध्ये केलात, तर लहान मुलांचे जे केस पिकण्याचं प्रमाण आजकाल खूप वाढलेलं आहे, त्यावर खूप फायदा होईल. त्यामुळं कढीपत्ता रोजच्या खाण्यात ठेवा. त्यामुळं आपल्या शरीरात जे काही कमी असतील घटक ते भरून निघतील आणि केस काळेभोर राहण्यास मदत होईल. आठवड्यातून 2दा कढीपत्त्याची पेस्ट दह्यात कालवून जर केसांना लावली तर केस काळे व्हायला मदत होईल. शिवाय आपल्या खाण्यात सुद्धा समावेश करा. हे कढीपत्त्याचे भजी आपण दह्याबरोबर सर्व केलेले आहेत. हे एक अतिशय उत्तम आणि टेस्टी कॉम्बिनेशन आहे. बघा, खूप छान आणि सोनेरी रंगावर हे भजी तळले गेलेले आहेत. हे असेच तळून आपल्याला घ्यायचे आहेत. कढीपत्त्याचे अजून कोणते प्रकार आपल्याला करता येईल हे आपण बघूया आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे भजी आपल्या चॅनेलवर अपलोड होत राहणार आहेत. तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आमच्या चॅनेलवर अपलोड असलेल्या इतरही रेसिपीज नक्की व्हिजिट करा. खूप छान सोनेरी रंगावर तळले गेलेले आहेत. काढून घेऊयात आता. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.